नमस्कार मित्रांनो, मी ऍक्टिव्ह एज्युकेशन यूट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत करत आहे। आपणासाठी एक आनंदाच्या महत्त्वाच्या ब्रेकिंग न्यूजचे स्पष्टीकरण करत आहे। तर चला आपला जास्त वेळ वाया न जाता आजच्या आनंदाच्या ब्रेकिंग न्यूजचे स्पष्टीकरण करूया। आजची आनंदाची ब्रेकिंग न्यूज आहे मित्रांनो, उशिरा नोकरी लागली तरीही 50% पेन्शन, किमान रुपये 10,000 पेन्शन। राजपत्रित महासंघ 12 जून बैठक अपडेट। या संदर्भामध्ये सविस्तर माहिती पाहूया। नमस्कार मित्रांनो, ऍक्टिव्ह एज्युकेशन मध्ये पुन्हा एकदा तुमचे मनपूर्वक स्वागत। 12 जून रोजी राज्य सरकारी आणि अधिकारी यांना सर्वात मोठी खुशखबर आली आहे। राजपत्रित अधिकारी महासंघाने शासनाकडे 7 ऐतिहासिक सुधारणा सुचवल्या आहेत। उशिरा सेवेत लागल्यामुळे 50% पेन्शनच्या सूत्रात बाद होणाऱ्या कर्मचाऱ्यांना आता 10 वर्ष पूर्ण सेवा झाल्यावर सरसगट 50% निवृत्ती वेतन मिळावे ही मुख्य मागणी आहे। 10 वर्षापेक्षा कमी सेवा असेल तर किमान 10,000 रुपये पेन्शन, 20 वर्षात पूर्ण पेन्शन, स्वइच्छा निवृत्तीनंतर लगेच पेन्शन या मागण्या शासनासमोर मांडल्या आहेत। संपानंतर शासनाने जाहीर केलेल्या सुधारित पेन्शन योजनेवर अधिकाऱ्यांनी आक्षेप घेत 7 बदल सुचवले आहेत। नेमके काय बदल आहे, संपूर्ण माहिती या व्हिडिओत बघा। सुधारित सूचना, प्रथम सूचना पहा। 1. उशिरा सेवेत लागणाऱ्या कर्मचाऱ्यांचा सेवा काळ कमी भरत असल्याने ते कर्मचारी 50% निवृत्ती वेतनाच्या सूत्रातून बाद ठरतात असे सांगण्यात आले आहे। त्यामुळे ज्या कर्मचाऱ्यांना 10 वर्ष झाल्यामुळे निवृत्ती वेतन हे शेवटच्या पगाराच्या सरसगट 50% वेतन मिळावे ही सूचना केली। 2. त्याचबरोबर कर्मचाऱ्यांची सेवा 10 वर्षापेक्षा कमी असल्यास तर त्या कर्मचाऱ्यांना 10,000 रुपये निवृत्ती वेतन असावे अशी मागणी राजपत्रित अधिकारी महासंघाकडून करण्यात आली आणि राजपत्रित महासंघाकडून सुचवण्यात आलेल्या सुधारणा चला तर पाहूया पुढील प्रमाणे। महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघाने केलेल्या सुधारणा। 1. उशिरा सेवेत लागणाऱ्या कर्मचाऱ्यांना सेवा काळ कमी भरत असल्याने ते 50% निवृत्ती वेतनाच्या सूत्रातून बाद ठरतात। त्यामुळे 10 वर्षे सेवा झालेल्या शेवटच्या वेतनाच्या सरसगट 50% निवृत्ती वेतन मिळावे। 2. कर्मचारी व अधिकारी यांचा सेवा काळ 10 वर्षापेक्षा कमी सेवा असल्यास प्रमाणशीर किंवा किमान 10,000 रुपये पेन्शन किंवा निवृत्ती वेतन मिळावे। 3. कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाच्या प्रश्नावर विचार करून वैद्यकीय उपचार, मुलाचे शिक्षण, लग्न, घर खरेदी यासारख्या अपरिहार्य कारणासाठी कर्मचाऱ्यांनी आधी काढलेली संचित निधीची रक्कम विना व्याज जमा करण्याची तरतूद करण्यात यावी। 4. कर्मचारी व अधिकारी यांच्या 10 वर्ष सेवेनंतर स्वइच्छाधीन सेवानिवृत्ती म्हणजे VRS घेतल्यास 58 वर्षे पूर्ण होण्याची वाट न पाहता पुढील महिन्यापासून निवृत्ती वेतन त्यांना त्वरित मिळावी आणि देण्यात यावी। 5. 20 वर्षीय सेवा झाल्यास पूर्ण निवृत्ती वेतन कर्मचाऱ्यांना द्यावे। 6. कर्मचाऱ्यांना व अधिकाऱ्यांना सेवा काळात 3दा विकल्प बदलण्याची सुविधा मिळावी ही सुद्धा मागणी करण्यात आली आहे। 7. याशिवाय शेवटची मागणी म्हणजे 1982 च्या सेवानिवृत्ती योजनेतील सर्व तरतुदी सुधारित राष्ट्रीय पेन्शन योजनेत समाविष्ट करण्यात याव्या अशी मागणी करण्यात आली आहे। तर मित्रांनो, संपानंतर शासनाने जाहीर केलेल्या सुधारित पेन्शन योजनेतील त्रुटी दूर करण्यासाठी राजपत्रित अधिकारी महासंघाने या 7 क्रांतिकारी सूचना दिल्या आहेत। 10 वर्ष सेवा पूर्ण झालेल्या प्रत्येक कर्मचाऱ्याला शेवटच्या पगाराच्या सरसगट 50% पेन्शन, 10 वर्षापेक्षा कमी सेवा असेल तर किमान 10,000 रुपये पेन्शन आणि 20 वर्षे पूर्ण सेवा झाली असेल तर 20 वर्षात 20 पूर्ण पेन्शन देण्यात यावे आणि लाखो कर्मचाऱ्यांना दिलासा देण्यात यावा। स्वइच्छा निवृत्तीनंतर म्हणजे VRS नंतर
58 वर्षाची वाट न पाहता लगेच पेन्शन सुरू करण्यात यावी. जीपीएफ विना व्याज जमा करण्याची सुविधा आणि 3 वेळा विकल्प बदलण्याचा अधिकार यामुळे कर्मचाऱ्यांना त्यांचे नियोजन करणे सोपे होणार आहे. त्याचबरोबर 1982 च्या जुन्या योजनेतील सर्व तरतुदी नव्याने योजनेत आणल्यास खऱ्या अर्थाने न्याय मिळेल. शासन या मागण्या कधी मान्य करणार? तुम्ही 10 वर्ष सेवा पूर्ण केली का? कमेंट करून सांगा. हा व्हिडिओ सर्व अधिकारी कर्मचारी ग्रुपमध्ये शेअर करून जागृती करा. दररोज पेन्शन सेवा अपडेट हवे असतील तर ऍक्टिव्ह एज्युकेशन YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तसेच बेल आयकॉनलाही प्रेस करायला विसरू नका. पुन्हा भेटूया नवीन GR सह, नवीन अपडेट सह. तोपर्यंत आनंदी राहा. जय महाराष्ट्र.